नमस्कार मंडळी, प्लॅटिनम प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुमच्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आलो आहे. एकदम खारकोपर स्टेशनच्या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही बघू शकता. समोर स्टेशन पण दिसतंय. एकदम स्टेशन बाजूला आहे. 15 मीटर रोडला आहे आणि तुम्ही बघू शकता हा रोड सरळ हायवेला जाणार आहे पुढे. आणि हा आपला आहे प्रोजेक्ट मंगलमूर्ती रेसिडेन्सी G+7चा प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये स्टुडिओ फ्लॅट 1RK आणि 1 BHK आहेत. तर चला तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता तुम्ही, बिल्डिंग G+7 आहे. गॅलरीज पण चांगले दिलेले आहेत. चला आपण जाऊया आता बिल्डिंगच्या एंट्रन्समध्ये. हा आहे बिल्डिंगचा एंट्रन्समधनं आत शिरल्यावरती आपल्याला येथे पार्किंगसाठी पण मोठी जागा दिलेली आहे. बघू शकता तुम्ही बाईक, कार आतमध्ये व्यवस्थितरित्या पार्क करू शकता. इकडून सरळ गेल्यावरती आपल्याला इथे बिल्डिंगची लॉबीमध्ये तुम्हाला एक लिफ्ट दिलेली आहे. बघू शकता तुम्ही, चांगलं ब्रँडेड लिफ्ट आहे. आणि चला आपण आता जाऊया आपल्या सॅम्पल फ्लॅटकडे. मध्ये लॉबी पण चांगली दिलेली आहे बिल्डरनी. हा आहे 1RK चा स्टुडिओ फ्लॅट आहे. बघू शकता प्रशस्त असा हॉल दिलेला आहे. हॉलला एक गॅलरी सुद्धा दिलेली आहे. गॅलरी पण चांगली मोठी आहे. बघू शकता तुम्ही, गॅलरीची पण साईज एकदम मोठी आहे. अशी 1RKला सहसा मिळत नाही. आणि बाजूला 9 मीटर रोड आहे, त्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी कधीच तक्रार राहणार नाही. बघू शकता तुम्ही बाहेरचा. आणि हा आहे हॉल. हॉलच्या बाजूलाच कंबाईन वॉशरूम आहे. हा वॉशरूम आहे. इकडे एक दिलेलं आहे. 2 प्रोव्हिजन केलेले आहेत. इंडियन टॉयलेट दिलेलं आहे. तिथून पुढे गेलो की आपल्याला मिळतो किचन. किचनला सुद्धा व्यवस्थित त्याच्या टाईल्स वॉल बीमपर्यंत लावलेले आहेत. त्यानंतर तुमची इथे किचनला सुद्धा त्यांनी गॅलरी दिलेली आहे. बघा, किचनमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीचं नियोजन करू शकता. इथे तुम्ही वॉशिंग मशीन सुद्धा तुमची व्यवस्थित ठेवू शकता. त्यानंतर आपण बाथरूमकडे वळूया. बाथरूममध्ये तुम्हाला इकडे पण एक छोटा एरिया दिलेला आहे. इकडे सुद्धा तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे आरामशीर ठेवू शकता. 1RK मध्ये हा मोठा स्टुडिओ फ्लॅट आहे. बघू शकता. हा आपला 1RK स्टुडिओ फ्लॅट 1 BHK कडे. बघू शकता तुम्ही 1 BHK. 1 BHKचा पण प्रशस्त असा हॉल आहे. हॉलला अटॅच बाल्कनी सुद्धा आहे. आणि बाजूला 9 मीटर रोड असल्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशन असणार आहे. बघू शकता तुम्ही, बाल्कनी सुद्धा मोठ्या दिलेल्या आहेत. भविष्यात तुम्ही संध्याकाळी बसून चहाचा स्वाद पण घेऊ शकता. इकडे 9 मीटर रोड आहे आणि समोर 15 मीटर रोड आहे. आणि स्टेशन एकदम बाजूलाच आहे. बघू शकता. बघा तुम्ही, इकडे 2 कंबाईन एक बाथरूम दिले आहेत. एक बाथरूम दिला आहे आणि एक टॉयलेट दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही, इंडियन टॉयलेट आहे. टाईल्स सुद्धा वॉलबीमपर्यंत लावलेले आहेत.
वॉशरूम पण मोठा दिलेला आहे. बाथरूम पण मोठा आहे. बाथरूममध्ये गिझर पण लावलेलं आहे आणि ड्राय बाल्कनी पण दिली आहे तुम्हाला. ड्राय बाल्कनी तुम्ही काही प्रोव्हिजन करू शकता. तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता किंवा काही करू शकता. बघा, चारही ठिकाणी तुम्हाला व्हेंटिलेशन असं भरपूर या बिल्डरने दिलेलं आहे. तिथून पुढं आपण गेलं तर इकडे आहे त्यांचा बेडरूम, आपला बेडरूम. बेडरूम पण प्रशस्त असा आहे, होऊ शकता तुम्ही. बेडरूमला पण एक बाल्कनी मोठी दिलेली आहे. बेडरूमला पण बाल्कनी मोठी दिलेली आहे, बघू शकता. म्हणजे प्रशस्त बाल्कन्या सातमाळ्यात क्वचितच बघायला मिळतात. बिल्डरने चांगलं प्रोव्हिजन केलेलं आहे. आता आपण चाललो किचनकडे. किचनला पण वॉल बीमपर्यंत टाईल्स लावलेले आहेत, बघू शकता तुम्ही. किचनला सुद्धा एक छोटी बाल्कनी आहे, मस्त अशी बाल्कनी केलेली आहे. तुम्ही तिथे पुढे वाढू पण शकता. तुम्हाला अजून जर समजा किचनची बाल्कनी थोडी मोठी करायची असेल तर ओसी आल्यानंतर तुम्ही ते करू शकता. हा आपला आहे 1 BHK. आता हा तिसरा आपण बघतोय. हा थोडासा मोठा आहे, म्हणजे थोडासा एक बोलतो ना ह्याच्यामध्ये 1 BHK मध्ये थोडासा 10 स्क्वेअर फीटचा वगैरे फरक असेल असा एक फ्लॅट आहे. तो पण तुम्ही बघू शकता 1 BHK. बिल्डरनी 3 ऑप्शन ठेवलेले आहेत, एक 1 एक 1 BHK आणि एक थोडासा 10 स्क्वेअर फीटचा वगैरे अंतर असेल. बघा हॉल बघा तुम्ही, सिलिंग पण वरती. इथे हॉलला हा फ्रंट साईड आहे. फ्रंटला बघा तुम्ही, फ्रंट सोडून मोठी गॅलरी दिलेली आहे बघा. मोठी गॅलरी दिलेली आहे आणि हा फ्रंट साईड समोर 15 मीटर रोड आहे आणि हा रोड हायवेला जाणार आहे सरळ. आणि इकडून लेफ्ट साईडला तुम्ही गेला की तुम्हाला स्टेशन 2 मिनिटावरती आहे. वळूया आपण आता किचनकडे. हा बघा किचन, हॉललाच लागून असं किचन पण दिलेलं आहे. वॉल बीमपर्यंत टाईल्स लावलेले आहेत आणि किचनला अटॅच बाल्कनी आहे, बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही आरामशीर वॉशिंग मशीन वगैरे काही प्रोव्हिजन करू शकता. बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही, बघू शकता. हा 9 मीटर रोड बाजूला आहे आणि लेफ्ट साईड गेला तर तुम्हाला सरळ स्टेशन 2 मिनिटावरती. किचन बघा, हा हॉल आहे. हॉल पण चांगला आहे. ही हॉलची बाल्कनी आहे. बाल्कनीमधून व्ह्यू बघू शकता. हा सरळ रोड गेला तो हायवेला गेला आहे आणि हा इकडे लेफ्ट साईडला गेला आहे तो एकदम स्टेशनला गेला आहे. म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला स्टेशन पण आहे, बघू शकता तुम्ही बाजूचा व्ह्यू. तुम्हाला एक कंबाईन टॉयलेट आणि बाथरूमसुद्धा दिलेलं आहे, बघू शकता. हे बाथरूम आहे. बाथरूम असं प्रशस्त दिलेलं आहे आणि त्याला ड्राय बाल्कनीसुद्धा दिलेली आहे. ड्राय बाल्कनीमध्ये बघू शकता किती मोठी आहे. त्याच्यात तुम्ही आरामशीर तुमचे वॉशिंग मशीन वगैरे काही किंवा तुम्हाला काही वस्तू असेल तर ठेवू शकता. त्यानंतर
बिल्डरने इकडे दिलं आहे टॉयलेट, इंडियन टॉयलेट आहे. बघू शकता तुम्हाला याच्यामध्ये कॉल बीमपर्यंत टाईल्स पण दिलेले आहेत. त्यानंतर आपण वळूया बेडरूमकडे. बेडरूम पण प्रशस्त असा बेडरूम पण दिलेला आहे आणि बेडरूमला पण अटॅच बाल्कनी आहे आणि विंडोला मॉस्किटो कॉट पण दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची पण भविष्यात लावायची गरज लागणार नाही. हे बघा तुम्ही बाल्कनी बघू शकता. बेडरूमला पण मोठीशी बाल्कनी दिलेली आहे. हा फ्रंट व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. हा सरळ गेला तुम्हाला दाखवतो रस्ता, तो सरळ हायवेला गेला आहे गव्हाण फाट्याकडे. आणि लेफ्ट साईडला तुम्ही गेलात इकडे लेफ्ट साईडला तर तुम्हाला स्टेशन 2 मिनटाच्या अंतरावरती, म्हणजे तुम्ही हार्डली वॉकेबल 2 मिनटं आहे. बघू शकता तुम्ही बाहेरचा व्ह्यू कसा असेल. आणि अगदी खारकोपर स्टेशनच्या एकदम 2 मिनटाच्या अंतरावरती जवळच प्रोजेक्ट आहे. G+7ची बिल्डिंग आहे. बघू शकता. जर तुम्हाला फ्लॅट आवडला असेल तर आम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आमच्या प्लॅटिनियम प्रॉपर्टीजवरती तुम्ही संपर्क साधा. लवकरात लवकर व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.